जे दोन्ही नगरपंचायत अगोदर ग्रामपंचायती होत्या, नंतर त्या पंचायती झाल्या, पण त्यानंतर गेल्या 4-5 वर्षामध्ये हे ग्रामपंचायत सारखेच काम करत होते. मी आमदार झालो आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला तुम्ही 10 कोटी रुपये दिले होते. 5 कोटी नगरपंचायत चळकर्दुनी आणि 5 कोटी अर्जुनी मोरगावला. दादा आता तुम्हाला नगरपंचायतचे अध्यक्ष मळावी साहेबांनी सुद्धा एक पत्र दिलेलं आहे, त्याबद्दल दादा आपण थोडा विचार करावा एवढी माफक अपेक्षा करतो. अधिक तपशिलात जात नाही, परंतु या ठिकाणी यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघाचे 514 कुटुंबाचे हे घरकुल मंजूर झाले. पण दादा तिथं फक्त 113 लोकांना आतापर्यंत घरकुलाचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहे. आपण वित्तमंत्री आहात, आपण नियोजन मंत्री आहात. जर माझ्या मतदारसंघातील 514 या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या नागरिकांना जर आपण घरकुल देऊ शकलो तर एक वेगळं चित्र ह्या मतदारसंघामध्ये निर्माण होईल. आणि त्यामुळे दादा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जेव्हा आपलेच राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे होते तेव्हा त्यांनी 2018-19च्या पुढे 20-21ला त्यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती किंवा धर्मांतरित नवबौद्धासाठी संविधान भवन आणि वाचनालय, ज्या गावाची लोकसंख्या 400 आणि 500च्या वर आहे त्यांना आपण अशा प्रकारे संविधान भवन देऊ आणि वाचनालय देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने गुणगौरव करू अशा प्रकारचा GR निघाला होता. पण नंतर त्या GRची अंमलबजावणी झाली नाही. दादा मी आपल्याला विनंती करतो की माझा मतदारसंघ हा अनुसूचित जातीचा मतदारसंघ आहे आणि मागच्या 4 वर्षामध्ये मला फक्त 10 कोटी मिळालेले. मला किमान आतापर्यंत 40 कोटी एवढा निधी मला मिळाला पाहिजे होता, परंतु हा सगळा बॅकलॉग आहे. हा अनुसूचित जातीचा मतदारसंघ असताना जर अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लोकांना सामाजिक न्याय विभाग मदत करत नसेल तर दादा मला असं वाटते की आपल्याला सुद्धा वेगळ्या अर्थाने विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून अधिक मी काही तपशिलात आता जात नाही, परंतु अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांना जी काही त्यांना दिली असलेली शासकीय मोबदल्यातल्या योजना असतील त्या ताकदीनं माझ्या मतदारसंघामध्ये राबवल्या गेल्या पाहिजे. धर्मांतरित नवबौद्ध असतील किंवा अनुसूचित जातीचे लोक असतील यांचा जो बॅकलॉग माझ्या जिल्ह्यातील राहिला हा सुद्धा भरून निघाला पाहिजे. सिंचनाच्या संदर्भामध्ये मी आपल्या चर्चा केलेली आहे आणि असे छोटे मोठे अनेक प्रश्न या मतदारसंघात निर्माण झालेले आहेत. एक फक्त शेवटचं सांगतो की सत्ता बदलल्यानंतर पुन्हा आपण सत्तेत आलो. आपण आम्हाला सांगितलं की आम्ही सत्तेत सहभागी आहोत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन आम्ही काही सोडलेलं नाही आहे. आम्ही त्याच दिशेने जात आहोत आणि म्हणून विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला निधी आणता आला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे आणि गावाची प्रगती अशा पद्धतीने झाली पाहिजे. जर आपण सत्तेत राहू तर त्या पद्धतीने आपण वाटचाल केलेली आहे. मी आपल्याशी नंतर चर्चा करणारच आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, त्यांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दादा खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून माझे सहकारी राजूभाऊ कारेमोरे या येणाऱ्या पर्वामध्ये मनोहर पर्व फक्त नाव दिलं आहे. हे मनोहर पर्व याकरता नाव आम्ही ठेवलेलं आहे की जी विकासाची गती खुंटलेली होती, जी विकासाची गती कुठं थांबली होती, तर विकास झाला पाहिजे, सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे, दळणवळणाचे माध्यम निर्माण झालं पाहिजे, विजेचे शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे आणि गावागावांमध्ये घरकुलाची योजना प्रभावीपणे राबविली पाहिजे. या पद्धतीने दादा 1 तारखेपासून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं फक्त नाव मनोहर पर्व दिलेलं आहे. 1 तारखेला माझा जन्मदिवस होता. शासकीय सेवा 33 वर्ष केल्यानंतर मला असं वाटलं भाईजीच्या नेतृत्वाखाली आपण राजकारणामध्ये गेलं पाहिजे. भाईजी ताकदीनं माझ्या पाठीशी उभे होते. 2014ला सटकून आपटलो, पण नंतर ज्या दिवशी निवडणूक हारलो त्या दिवसापासून सतत 5 वर्ष या मतदारसंघाचा बारीकसारीने अभ्यास केल्यानंतर अनेक ज्वलंत प्रश्न माझ्या समोर आलेत. आणि 2019ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तेव्हा मी दादा या सर्व लोकांसमोर मी आमदार होऊ शकलो.
त्यानंतर माझे सतत असे प्रयत्न सुरू होतात, कुठलेही ज्वलंत प्रश्न निर्माण झाले तरी त्या पद्धतीने मी विचार करत असतो. फक्त दादा शेवटचा एक प्रश्न आहे की वन हक्क जमिनीचे पट्टे गेल्या 25 वर्षापासून ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांना खऱ्या अर्थाने ते पट्टे मिळाले पाहिजे. याकरता दादा आपण प्रयत्न करावे. एक सभा जर या सर्व अधिकाऱ्यांची मुंबईला मंत्रालयात लावली तर आमचे हे प्रश्न सुटू शकतील. एवढंच आजच्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा आपण या गोंदिया जिल्ह्यामध्ये आलात, या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आलात, त्यामुळे मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि जाता जाता दादा फक्त एवढं सांगतो कि दुआ है कि कामयाबी के हर शिखर पर आपका नाम होगा. दुआ है कि कामयाबी के हर शिखर पर आपका नाम होगा. आपके कदम पे दुनिया का सलाम होगा. हिम्मत से मुश्किलों का सामना करना. दुआ है ये तमाम जनता की कि एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा और महाराष्ट्र राज्य का आप निश्चित रूप से सीएम बनोगे. ऐसी शुभेच्छा देके मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. कृपया शांति बनाए रखें और जिन लोगों को व्यवस्था दी गई है वो इस तरफ हमारे सभी अतिथियों को बिठाएं. इसके बाद तुमसर विधानसभा क्षेत्र के आमदार श्री राजू कारेमोरे जी इस सभा को संबोधित करेंगे. माननीय श्री राजू कारेमोरे जी. भंडारा गोंदिया जिल्ह्यातर्फे अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे कार्यकारी अध्यक्ष व भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विकासाचे महामेरू सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मारावजी बाबा आत्राम साहेब, या ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे या क्षेत्राचे सन्माननीय आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब, या ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे या क्षेत्राचे सन्माननीय आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य मंडळी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व कार्यकर्ते, शेतकरी, माता, बंधू, भगिनी व युवा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे का सन्मान्य आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त व एक मनोहर पर्व इथून सुरू होत आहे आणि आपल्या देशाची, राज्याची वाटचाल कशी चालू आहे यानिमित्त हा कार्यक्रम, कार्यकर्ता मेळावा आणि शेतकरी मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांना माहीतच असेल का 2019 पासून या आपला राज्यात काय काय घडला, कसा कसा घडला, परंतु विकासाचा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्माननीय अजितदादा आणि आपले देशाचे नेते सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत आपण. आणि या सर्व आपला घडामोडीमध्ये आपल्या क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्याचा विकास कसा होईल या उद्देशाने हे सर्व आपले तत्व आणि आपले नियम, आपली दिशा ही आपला ठेवून आपला काम करत आहोत. सर्वांचा स्वाभिमान राहिला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित राहता आल्या पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास साधता आला पाहिजे, युवकांना काम मिळालं पाहिजे आणि देशाबरोबर राज्याची सुद्धा प्रगती झाल्या पाहिजे, या उद्देशाने हे सर्व काम होत आहेत. मी दादा आपल्याला सांगू इच्छितो, आमचे दोन्ही जिल्हे जे आहेत, आपला साहेबांना तर माहीतच आहेत, परंतु हे दोन्ही जिल्हे आपला शेतीवर आपला आधारित आहेत. इथे आपला मुख्य उद्देश शेती आहे आणि शेतीसाठी वीज लागतो, पाणी लागतो
आता हे काही आमचे धरणं, आपला काही प्रकल्प अधुरे आहेत, आपला विजेची आपला खूप मोठी आपला अडचण आमच्या इकडे आहे आणि शेतकरी त्याच्यामुळे हताशा निराश झालेला आहे. आपण आपला खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या आपला विकासासाठी आणि धान उत्पादक शेतकरी कुठेही मागे राहू नये म्हणून आपण 20,000 रुपये हेक्टरीची घोषणा केली. त्याची निधी सुद्धा आपण वितरित केलेली आहे. हे आमच्यासाठी खूप आपला आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि परंतु येणाऱ्या काळात जर आपला धान उत्पादक शेतकरी खरंच आपल्याला एक आपला समाधानाने आणि स्वाभिमानाने जीवन जगायचे असेल तर त्याला विजे वगैरेची आपला खूप आपला अत्यंत आवश्यकता आहे. त्याला सौर ऊर्जेचे पंप म्हणा किंवा आपला एकाला MSCBचा विस्तार म्हणा असं केल्या पाहिजे आणि त्याला 12 तास तरी आपला दिवसा वीज मिळाल्या पाहिजे. हे जर झाले तर या क्षेत्रातला जो युवक आहे, जो आता स्पर्धेमध्ये कुठे ना कुठे मागं पडत आहे, तो आपला युवक छोटे मोठे उद्योग करेल किंवा आपल्या शेतीकडे लक्ष देईल. तर इथे शेतीवर आधारित आपला जो भी आपला विकास आहे हा सर्व शेतीवर आधारित आहे. म्हणून या गोष्टीकडे लक्ष दिल्या पाहिजे. मी जास्त काही बोलणार नाही. आपला चंद्रिकापुरे साहेबांना त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देतो, आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. यानंतर आमचे राज्याचे आणि आमचे पालकमंत्री माननीय बाबा आत्राम साहेबांशी विनंती आहे की ते आम्हाला मार्गदर्शन करतील. आज के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से भंडारा जिला और गोंदिया जिला भव्य जाहिर सभा यहाँ रखा गया है. इस कार्यक्रम में उपस्थित हमारे नेता आदरणीय अजीतदादा पवार साहब, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हमारे प्रफुल्ल भाई जी पटेल, खासदार साहब, आमदार मनोहर चंद्रिकापुरे जी, आमदार राजू करुमरे जी, माजी राज्य मंत्री पंचबुद्धे जी, हमारे यहाँ के माजी आमदार राजेंद्र जैन जी, सुनील पुंड जी, नरेश महेश्वरी, हमारे जिला परिषद के उपाध्यक्ष, उसी प्रकार गंगाधर परशुरामकर जी, यशवंत गणवीर जी, प्रशांत पवार, हमारे नागपुर के जिला अध्यक्ष शिवराज गुजर जी, अजय लांजेवार जी, चुरमुरे जी, सभी इस मंच पर बैठे हुए मान्यवरगण, सभी यहाँ पर उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया के पत्रकार, सभी पत्रकार वर्ग, इस कार्यक्रम में आए हुए सभी हमारे राष्ट्रवादी कार्यकर्ता भाई और बहनों, मैं कुछ ज्यादा अधिक समय लेना नहीं चाहता, परंतु मैं ये बताना चाहता हूं कि मुझे 3 बार मैं जब चुन के आया, 3 बार राज्य मंत्री बनाने का काम अजीत दादा के आशीर्वाद से मैं 3 बार चुन के आया विधानसभा में और तीनों बार मैं राज्य मंत्री बना. और इस वक्त मुझे मंत्री बनाने का काम भी हमारे प्रफुल्ल भाई जी, हमारे नेता, और अजित पवार साहब हमारे उप मुख्यमंत्री, इन्होंने मुझे कैबिनेट मंत्री बनाने का एक अवसर प्राप्त करके दिया. मैं उनका हार्दिक अभिनंदन करता हूं, धन्यवाद मानता हूं. और जवाबदारी इस गोंदिया जिला का जवाबदारी देने के बाद मैं सतत यहाँ पर 8-10 बार यहाँ पर आया हूं और जो भी यहाँ पे काम करना है, विकास के लिए जो भी काम करना है, सबसे चर्चा करके हम आगे बढ़े. तो मैं उसमें अधिक कुछ बोलना नहीं चाहता, परंतु मैं आप लोगों को यही बताना चाहता हूं कि हमारे जो फसल का जो नुकसान हुआ उसके लिए भी हमारे राज्य सरकार ने जो मदद, जो ज्यादा बारिश ज्यादा फसल का नुकसान हुआ उसके लिए 20,000 रुपये सरकार ने दिया. राज्य सरकार ने बहुत सारे काम किए. अपने दरवाजे पे आने का कार्यक्रम वो गढ़चिरौली जैसे पिछड़े जिले से वहां पे शुरू किया गया, ने दिया. राज्य सरकार ने बहुत सारे काम किए. अपने दरवाजे पे आने का कार्यक्रम वो गढ़चिरौली जैसे पिछड़े जिले से वहां पे शुरू किया गया और 32 जिलों हम
यहाँ पर राज्य सरकार ने शुरू किया। जो महिला धोरण जो हमने यहाँ पर राज्य सरकार के माध्यम से जो यहाँ पर शुरू किया गया, सबसे पहले जो महिला सशक्तिकरण का कार्यक्रम हुआ वो गढ़चिरोली जिले से शुरू किया गया, ताकि पिछले जिले से हम मुंबई तक के विकास लेके जाना चाहिए। इस प्रकार का विचार का सरकार अपना सरकार है, हमारा सरकार है, ये सरकार अपना सरकार है, काश्तकारों का सरकार है, ये पिछड़े वर्ग का सरकार है, SC ST का सरकार है, और ये सरकार आपके लिए काम कर रही है। मैं चाहूंगा कि यहाँ पर 2004 में जब राज्य मंत्री था अपना सामाजिक न्याय विभाग का, उस वक्त हमने जो नागपुर का जो भी है उसी मॉडल के ऊपर हमने 32 जिलों में 5.5 कोटी रुपया खर्चा कर हमने डॉक्टर बाबा साहेब सामाजिक भवन बनाने का काम उस वक्त 14 साल पहले हमने बनाया था। ये भी आप लोगों को मैं बताना चाहता हूं। अगर आप बताना चाहता हूं कि नागपुर का जो एयरपोर्ट डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का जो नाम दिया गया है, ये भी हमारे मान्यवर नेता यहाँ बैठे हैं प्रफुल्ल भाई जी, उन्होंने जो यहाँ पर हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम देने का काम किया है। तो यहाँ पर हमारा जो सरकार काम कर रही है, चाहे वो OBC हो, चाहे वो SC हो, सभी लेकर काम करने हमारे नेता अजीत दादा पवार ने हाथ में लिया है। मैं बताना चाहता हूँ, में भी आप देखिए सब कैटेगरी के लोगों को उन्होंने लिया। आदिवासी करके मुझे लिया गया, संजय बंसोड़ SC करके है उनको लिया गया, मुस्लिम समाज के हसन मुशरिफ साहब को लिया गया, OBC प्रिंसिपल साहब को लिया गया। तो यानी जो दादा ने बनाया, अलग अलग विभाग के हमारे समाज के लोग सबको न्याय देने का काम, और महिला करके आदित्य तटकरे मैडम को भी यहाँ पर मंत्रिमंडल, हमारा जो धोरण है सबको लेके चलने का, हमारा राष्ट्रवादी कांग्रेस का एक ही है, घड़ियाल वही है। समय बदल गया, ये आप लोगों को जानना चाहिए। और समय इसलिए बदल गया क्योंकि हमारे उप मुख्यमंत्री साहब ने जब से यहाँ पर आने के बाद हमारे चंद्रिका पुरे जी को कम से कम 500 कोटी रुपया, जब से उन्होंने अपना पद संभाला तब से 500 कोटी दिया गया। यहाँ पर आमदार कम से कम 400-500 कोटी का काम दिया गया। मेरे अहेरी विधानसभा में उन्होंने कम से कम का काम दिया है। ये हमारा एक ही उद्देश्य था, यहाँ पर जो महायुति के सरकार में समावेश होने का काम हमने क्यों, मुद्दा हमारा एक ही था कि विकास, और वो विकास की नीति के ऊपर हम सब एकत्र आकर महाराष्ट्र का विकास होना चलकर अभी आने वाले समय में लोकसभा का जो चुनाव होने जा रहा है, उस चुनाव के अंदर भी हम लोगों को हमारा ताकत बढ़ाना है। और हमारे ताकत बढ़ाते वक्त हमारा एक ही निर्णय है, एक ही निर्धार है कि अब की बार हमको 400 पार जाना है। भंडारा का सीट है, गोंदिया अपना आमगांव चिमूर, अपना आमगांव गढ़चिरोली का सीट होगा, या जो भी सीट होगा, हमको सबको मिलकर काम करना पड़ेगा। मोदी हमको पंत प्रधान बनाना है तो 400 पार कर हमको बनाना पड़ेगा। इस दृष्टिकोण से भी हमको काम देखना जरूरी है। यहाँ पर हमने आपको बताना चाहते हैं कि यहाँ पे जो संकुल गोंदिया में बना है, उसके लिए अतिरिक्त निधि भी हमारे स्पोर्ट्स मिनिस्टर ने दिया है, वो 3.5 कोटी रुपए यहाँ पर दिया गया है। तो वो भी काम यहाँ पर हो रहा है। और हमारा एक ही है कि यहाँ पर सरकार अपना है और पार्टी अपना है, और पार्टी को मजबूत स्थिति से हमको आगे बढ़ाना पड़ेगा, संगठन बढ़ाना पड़ेगा और बूथ मजबूत करना पड़ेगा, ताकि हमारे राजदार हो। आने साल में 6 महीने के बाद विधानसभा का भी चुनाव आने वाला है। उस दृष्टिकोण से आज से हमको लगना है। मैं अधिक कुछ बोलना नहीं चाहता। निधि भरपूर हमारे जब से दादा यहाँ आने के बाद इस पूरे राज्य के अंदर राष्ट्रवादी कांग्रेस का ताकत बढ़ चुका है। हर क्षेत्र में, चाहे युवक हो, युवती हो, या सभी हमारा पार्टी का ताकत बढ़ चुका है। इसी तरीके से आप लोगों ने पार्टी को बढ़ाने का काम करना चाहिए। यही बोलकर मैं अपने 2 लफ्ज समाप्त करता हूं। जय सेवा, जय भीम, जय विदर्भ। धन्यवाद बाबा। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
लोग जरा शांत ज्यादा बैठे हो। पहले सबसे पहले को तालियों बजा के अपन कितना चाहते हैं स्वागत करिए। अजून जोरने आता तुमची झोप उडाली असं वाटते। आपल्या सर्वांचे आवडते नेते, या महाराष्ट्राचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय धर्माराव, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हा आजचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकरी मेळावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा याचा एक असा आपण सामूहिक आयोजन केले। या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय मनोहरराव चंद्रिकापुरे, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मधून आमदार सन्माननीय राजूभाऊ कारेमोरे, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पंचबुधे, गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रेमकुमारजी राहंगडाले, गोंदिया भंडारा माजी आमदार आणि गोंदिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे, आपले माजी खासदार मधुकरजी कुकडे, प्रदेश सचिव धनंजय भाऊ दलाल, आपले गोंदिया जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते म्हाडाचे माजी सभापती नरेश भाऊ माहेश्वरी, आपल्या या नगर पंचायतचे अध्यक्ष मडावीजी, गोंदिया जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, तसेच भंडारा जिल्हा परिषद मध्ये आपले पक्षाचे अध्यक्ष प्रमुख अविनाश ब्राह्मणकर, यशवंत सोनकुसरे, तसेच पदाधिकारी आहे, नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे ग्रामीणचे बाबा गुजर, नागपूर शहराचे अध्यक्ष आहे प्रशांत पवार आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, आपले नागपूरचे ज्येष्ठ नेते आहे अनिल अहिरकर, महिला अध्यक्षा राज तुरकर, भंडाराच्या अध्यक्षा मदनकरताई, युवकांचे आपले गोंदियाचे अध्यक्ष आणि भंडाराचे यशवंत सोनकुसरे, बाकीचे अनेक मान्यवर आहे, उपस्थित सर्व आपले मान्यवर मंडळी
आणि समोर बसलेले जिल्ह्याच्या प्रत्येक मधून आलेले सर्व माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो आणि आलेले सर्व पत्रकार मित्र, मी जनतेची सेवा करण्याची त्यांना प्रेरणा प्रदान करो च्या दिवशी मागे आपण बघितलं असेल की काही तासाचाही सरकार होता, नंतर 2-2.5 वर्षाचा महाविकास आघाडीच्या सरकार झालं आणि नंतर आपण सरकारमध्ये गेलेलो आहोत. सगळ्यांना गरज आहे, कारण या दोन्ही जिल्ह्यामधून 2 आमदार आहे आणि एक व्यक्तीला तुम्ही लोकसभा राज्यसभेवर खासदार होण्यास आशीर्वाद दिलेला आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या पण आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी स्थान आहे, काहीतरी कारकीर्द. दादा पवार पक्षामध्ये आहे. सुरुवात झाली आणि तेव्हा एक दोघांचा बरोबर काम करण्याचा नाता. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही तिथे संसदेमध्ये राहिलो, पण अजितदादांना आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही तिथे संसदेमध्ये राहिलो, पण अजितदादांना पवार साहेब तिथे गेल्यामुळे लागलं आणि आपल्या पक्षामध्ये एक म्हणजे दमदार म्हणून या राज्यामध्ये त्यांचा ठसा उमटलेला. त्या म्हणून मित्रांनो, आज आपण जेव्हा बोलतो एकच दादा शब्दाचा पक्का, या मागील 30-32 वर्षाच्या कारकिर्दीमुळे त्यांनी केली आहे. आज या राजकीय मध्ये जे काही झालं आणि 30-32 काँग्रेसमधून आम्ही सुरुवात केली, नंतर राष्ट्रवादीमध्ये आपण सामील आणि आज राष्ट्र
मागच्या विधानसभेमध्ये जर तुम्ही आपला गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर मी तुम्हाला सांगतो की 2 आमदार निवडून आले, 2 निवडून आले. आता कोणी इकडे तिकडे फिरतो, पण दोन्ही आपल्यामुळे निवडून आले. एकच बीजेपीचा आला आणि एकच काँग्रेसचा निवडून आला. हा मागच्या विधानसभेची आहे. आणि लोकसभेमध्ये आम्ही मागच्या वेळी मी नाही, पण एक लाट आली, 14 मध्ये आली आणि 19 म्हणून या आपल्या भागामधून भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार निवडून आले. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आपण भारतीय जनता पार्टी बरोबर मोदी साहेबांची आहे, पक्की मैत्री केली आहे. आणि त्या मैत्री नुसती काही सत्तासाठी नाही आहे, पण या महाराष्ट्र आणि देशाचा विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्या अर्थाने आपण आज नरेंद्र मोदी साहेबांच्या हात आणि पक्षांचा दामन आपण सोबत जात आहोत. त्याचं कारण आहे की या देशामध्ये आज आपण जे परिस्थिती पाहतो, चारही दिशांना पाहतो, ते आज खऱ्या अर्थानं भारत एक वेगळ्या झपाट्याने, एक वेगळ्या वेगाने, वेगळ्या तेजीनं त्या विकासाची वाटचाल करत आहे. आणि त्यामध्ये यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा एक सिंहाचा वाटा आहे. त्यांचा नेतृत्व आज भारतालाच लाभलेला नव्हे, पण अख्खा विश्वामध्ये आज एक विश्वगुरू म्हणून त्या व्यक्तीने त्यांच्या नाव आणि त्याचा नाव सुद्धा मोठा करण्यामध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि म्हणून आपण एक विचार केलं, एक या भारताची दिशा, विकासाची वाटचाल, महाराष्ट्र, आपला विदर्भ, गोंदिया भंडारा जिल्हा या सुद्धा आपल्या विकासाच्या वाटचाल बरोबर आणि देशाच्या प्रवाहाबरोबर चाललं पाहिजे. आपण हाही विचार त्या हिशोबाने केला. आणि अजितदादा आणि आम्ही, भुजबळ साहेब असो, सुनील तटकरेजी असो, हसन मुश्रीफ असो, धनंजय मुंडे असो, या सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बसून हे निर्णय केला की आपण या दिशेने आपण चाललं पाहिजे. मित्रांनो, मला माहित आहे की आपल्या सगळ्यांचा हा विचार आहे. आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे, पण या जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे. हा लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून काही ना काही वारंवार आमच्या लोकांचा माझ्यावर सातत्यानं काही ना काही दबाव येतच असतो. कुठे गेलो फोन येते, व्हॉट्सअप येते, काहीतरी मेसेज येते की तुम्ही साहेब लढलेच पाहिजे, आपकोही लढना है पाहिजे, लोकांची इच्छा आहे, लोक चाहतात की विकास झाला पाहिजे, हे केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे. अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे. कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा, कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही. पण त्याच्याबरोबरही मी सांगतो की युतीचा धर्मही पाळावा लागते. आज आपण कोणाबरोबर युती केली, आज भागीदार, कालपर्यंत आपण काँग्रेस बरोबर केली तो आपण तिथे प्रामाणिक राहिलो, उद्धव ठाकरे सोबत केली प्रामाणिक राहिलो. पण आज आपण जे युती केली आहे ते भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेब यांच्या बरोबर केली आहे. ते प्रामाणिक मैत्री आपण म्हणजे पूर्णपणे ते पाळली पाहिजे आणि ते केली पाहिजे. ह्या मताचे दादा आम्ही सगळे लोक आहोत. आणि म्हणून मित्रांनो, एका बाजूनं आपल्या सगळ्यांचा विचार, आपली सगळ्यांची इच्छा, हे सगळं मला माहित आहे. पण एक म्हणू इच्छितो, मी कुठेही असलो, मी कधी गोंदिया भंडारा जिल्हा सोडला का, कधी आपला विकासाच्या कामाला कधी मागे टाकला का, कधी तुम्हाला असं जाणवून दिला का की आपण या भागामधून निवडून नाही गेलो, लोकसभेवर आहो ना की राज्यसभेवर आहो,
पण जबाबदारी भंडारा गोंदिया जिल्ह्याची सर्वांगीण जबाबदारी माझी आहे आणि आपल्या सगळ्या सहकार्यांची आहे, हे समजून विचारूनच मी नेहमी काम केलेलं आहे. अजितदादाला माहित आहे मी काम कधी आपला जिल्ह्याचा सांगतो, मी कधी मुंबईच्या की इतर भागाचं काम कधी सांगत आहे का? काम करतो आपल्या जिल्ह्याच्यासाठी, गोंदिया जिल्ह्याच्या भल्यासाठी, भंडारा जिल्ह्याच्या भल्यासाठी. हे आपला धर्म आहे. आपण खासदार कुठला या भागाचे असो नसो, पण आपला जे काही सामर्थ्य आहे तर या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांकरिताच आपल्याला खर्च करायचा आहे. ही महत्वाची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेलांच्या खांद्यावर आहे, याचा मला सदैव भान आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण जे विकासाचे काम करतो, आज आपण कितीतरी मागील जर तुम्ही विचार केला, दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जरा ऐकायला पाहिजे. 91 मध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्हा एक होता. तेव्हाची जे आमची क्षमता होती सिंचनाची, तुम्ही सिंचन मंत्री खूप वर्ष राहिले, त्या काळात तुम्ही मदतही केली, भरपूर मदत केली, आजही करतात सिंचनाच्या बाबतीत. आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोर दॅन 2 लाख हेक्टर अधिक सिंचन या मागील 30 वर्षामध्ये झालं असेल. मोर दॅन 2 लाख हेक्टर अधिक म्हणजे त्यापूर्वीच्या सिंचन आणि या मागील काळामध्ये गोसीखुर्द सारखे महत्वपूर्ण प्रकल्प, बावनथडी, सोंडिया टोला, धापेवाडा, निम्न चुलबंद आणि असे असंख्य, आता ज्यांनी मनोहर भाऊंनी सांगितलं हे करण्यासारखे आहे. हे उमरजरी प्रकल्प आमच्याच काळात म्हणजे पुनर्जीवित करून आम्ही सुरू केला. चुलबंदचा विस्तार केला, झाशीनगरच्या उपसाचा त्यांनी उल्लेख केला. अनेक असे ओवाराचा असो, अनेक प्रकल्प आहे या अख्खा दोन्ही जिल्ह्यामध्ये जे वन कायद्यामुळे अडकले होते. अनेक कामं आजही वन पर्यावरणाच्या क्लिअरन्सेससाठी थोडा उशीर होत आहे. कालव्याचे काम उशीर होत आहे. या झाशीनगरचा त्यांनी उल्लेख केला, काही एक पार्ट तयार झालं पण बाकीचं काम उरलेलं लवकरात लवकर. आणि हे छोटे काम आहे पण महत्वाचे काम आहे. अनेक लोकांना, लाखो लोकांना फायदा होणारे काम आहे. असे कामाला